कोण विरार जातो, पण सगळी मुलं ते प्रॅक्टिस करत असतात. त्यांना काय त्रास होतो तर त्यांना माहीत असतं. पण ते हे सगळं करून ते मोठे मेहनतीने पैसा खर्च करत असतात. आमच्या कर्जत गावामध्ये मला वाटतं द्रौपदीगावाची गोष्ट असणारी आमच्या कर्जत गावामध्ये 5 पांडव येऊन गेलेले आहेत. प्रथम युट्यूबला गाणं जे असेल ही संकल्पना आमच्या बंधू रघुनाथ बाशिम यांची होती आणि पहिलं गाणं संगीतमय आरती ही तळेकरी देवीची त्यांची युट्यूबला आली. सर्वांनी त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करायचं आहे. तसेच आणि आम्ही यापुढे सुद्धा जेव्हा आम्हाला पॉसिबल होईल आम्ही आमच्या देवीचं गाणं करत राहू. आणि तीच माझी इच्छा होती की आपल्या देवीची गाणी आपल्या नमनाच्या दिवशी असेल किंवा गावामध्ये असेल आपण घरी वाजतो ती वाजली पाहिजे आणि ती आली पाहिजे. आईचा संकेत आहे मला मला वाटतं कर्जत गावामध्ये सर्वप्रथम युट्यूब लाईव्ह म्हणून आज 9 तरुण विकासनगर वास्तवाडी यांनी आयोजित केलं आहे. युट्यूब लाईव्ह या कार्यक्रम देवीचं संस्थान आज संचालित होणार आहे. तर त्यासाठी कोकणातून युट्यूबर्स गणेशदादा खाबे तसेच या ठिकाणी काही अनेक मान्यवर मंडळी आलेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तसेच या ठिकाणी आमच्या गावचे सर्वस्व असं म्हणावं लागेल की विजयदादा नलावडे आणि मानकरी व अरुण बाशिम आणि संपूर्ण कमिटी अध्यक्ष यांचं कार्यकारी केंद्र समितीचे अध्यक्ष यांचं नाव करून विकास मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. मी दादांना विनंती करेन की या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या कार्यकारी शिकणं आणि या कोकणातील कलाकार हे कोणत्यातरी मुक्त शिकावर घेण्याचं काम आज पहिल्यांदा आम्ही करत आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही या विकासनाची आणि शिंगाव उत्सवाची कशी तयारी केली जाते ते आम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. कर्जूगाव हे संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जुवे गाव हे संगमेश्वर तालुक्यातील आणि हे त्रिवेणी संगमावर आहे. हे त्रिवेणी संगमावर आहे. गड नदी, तापशी नदी आणि बाव नदी यांच्या त्रिवेणी संगमावर हे गाव तिन्ही साईडनं पाणी आणि एक साईडनं जमीन असं हे गाव वसलेलं आहे. आणि या गावात ही जी ग्रामदेवता तळेकरी नाही ती स्वयंभू मिळालेली तळ्यामधून प्रकट झालेली आहे आणि ती तळ्यातून मिळाली म्हणून तिचं नाव तळेकरी आणि हिचा शिंगाव उत्सव नागपंचमीपासून पहिली होळी होते. नंतर नमन तळेकरीचं नमन आज जी तुम्हाला नाट्य स्वरूपात दिसणार आहे ते नमन घरोघरी फिरतं. तो कार्यक्रम जवळजवळ 3 ते 4 दिवसात असतो आणि नंतर त्रयोदशीला देवीचा होम लागतो. ते होम लागण्याच्या आदल्या दिवशी पालखी देवळातून सजवून सानेवर जाते. सानेवर गेल्यानंतर तिथं रात्री 9 वाजता माड आणायला आम्ही जंगलामध्ये जातो आणि तो माड नाचवत खेळवत आणतो आणि इथं उभा करतो. त्रयोदशीला सकाळी 10-10:30च्या दरम्यान मुहूर्त असेल त्याप्रमाणे होम लावला जातो. त्यावेळी सगळे आमच्या गावातले मानकरी, गावकरी, भूम अधिकारी, सोयरे पाहुणे सगळे नातेवाईक येऊन पुण्या गोविंदानं तो संपूर्ण उत्सव साजरी होतो. नंतर मग मानकऱ्यांच्या घरी जाऊन नंतर राजसत्ता म्हणजे राजसत्ता आणि पूर्वसत्ताचे 2 प्रकार असतात त्याप्रमाणे मान होतात आणि तिसऱ्या दिवसाला धोनी चालू होते. बावीचा मोडा, दिवाळी माडवणं, कापशी संपूर्ण गाव फिरून आज शेवटला मावळतली बाशिमवाडी धोनी होऊन आज देव सानेवर आला. आता 9 वाजता पालखी नाचवण्यासाठी बाहेर काढतो. त्यानंतर इथं महाप्रसाद असतो देवस्थानामध्ये आणि नंतर रात्री 12 वाजता श्रीदेवीचं नमन चालू होतं. ते प्रथेप्रमाणे सूर्य उगवेपर्यंत असतं आणि नंतर मग ती पालखी सकाळी आमच्या सोयीप्रमाणे सानेवरून देवळावर येते आणि मग रूप काढलं जातं. असा संपूर्ण आमचा हा शिमगा उत्सव. त्या शिमगा उत्सवामध्ये घरोघरी जाणं, वाडीवाईत पालख्या नाचवणं, आनंद उत्सव असतो. सगळे त्याच्यात घडून काम करतात आणि सगळं आमच्या गावातले सगळे गावकरी, मानकरी, सगळी लोकं सगळी मिळून मिसळून गुण्या गोविंदानं हा कार्यक्रम साजरे करतात आणि आम्हाला असं वाटतं तळेकरी ही आमची या गावाची आई आहे आणि आम्ही लेकरं आहोत आणि आम्ही इथं हे असताना आम्ही कोणत्याही तऱ्हेचा न भेदभाव करताना फक्त आमच्याकडे एकच नातं आहे की आम्ही तळेकरीची लेकरं म्हणजे आम्ही भावंड याप्रमाणे हा कार्यक्रम साजरे करतो आणि त्या तळेकरी देवीची आमच्या
कृपा आहे. आज आमची सगळी चाकरमानी मंडळी आज मुंबईतून सुट्ट्याकडून इथे येतात. दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होतो आणि असाच होईल अशी आमची दळेकरांसाठी प्रार्थना आहे. धन्यवाद दादा. अरुण दादाला विचारेल की आता जसं दादा सांगितलं आम्ही परिसरची जे काही तरुणांची आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण आहोत. दादांनी सुंदर आपल्याला एक माहिती दिली. मी दादांना विचारेल मला वाटतं गेल्या वर्षी त्यांचं युट्यूबला गाणं आलं होतं. त्या गाण्यासंदर्भात मला त्यांनी थोडंसं आपलं गाऊया की थोडंसं मला त्यांनी व्यक्त करायचं आहे. हॅलो, सर्वप्रथम आपल्या पंढरीगावची मालकीण आई तळेकरी आज तिच्या सणानिमित्त आज या ठिकाणी मंदिरामध्ये जो काही कार्यक्रम राबवला जातोय सर्वप्रथम त्याच्यापेक्षा मी तिचे वाचनावणी नवतरुण विकास मंडळ ना याने तो आज यूट्यूब लाईव्ह जो काही कार्यक्रम राबवला आहे तो त्यांनी आमच्यासमोर इथे उपस्थित केला आहे. त्याच्याबद्दल मी आम्ही गावाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद अभिनंदन करतो. कारण पहिलीच वेळ अशी की यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम इथे राबवला जात आहे आणि त्याचा सर्व इथे जमिनी मंडळींनी आनंद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आज आईच्या सणानिमित्त इथे आज प्रत्येक वर्षी प्रत्येक वाडीतील नमन आयोजन केलं जातं. प्रत्येक वाडीने याच्यापूर्वी एकत्र नमन व्हायचं. त्याच्यामुळे इथे काय कोणाला बघायला मनोरंजन काय मिळायचं नाही, ते काय आनंद बघायला मिळायचा नाही, स्कोप नव्हता. आता हे मला वाटतं 10 वर्षापूर्वी आम्ही इथे सर्व गावातील मंडळींनी सर्वप्रथम आम्ही आमचे या गावचे तळेकरी देवालयाचे मंडळाचे अध्यक्ष आपले निलेश नावडे यांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे जे काही इतिहास सगळा आपल्याला जो परिसर बघायला मिळतोय किंवा सजावट बघायला मिळते बरीचशी त्यांच्या याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही या तळेकरी देवालय शिंगणानिमित्त प्रत्येक वाड्यातील आमच्या गावातील 4 मुख्य वाड्या सातेपूरवाडी, वाचिमवाडी, चांदोडवाडी आणि वागसावाडी अशा 4 एक मोठ्या जमावाच्या वाड्या आहेत आणि त्या प्रत्येक वर्षी नमन आपल्या परीने इथे साजरा करतात. आता सांगायचं म्हणजे आपल्याला त्याच्यापूर्वी करण्याचा बराच बदल झाला आहे. आज या वर्षी जर आम्ही एखाद्या वाडीत नमन केलं तर त्याचाच प्रेरणा दुसऱ्या वाडीला मिळते आणि त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करायचं. अजून डेकोरेशन म्हणा काय म्हणा या गावात असं चालतं आणि खरोखरच बघण्याचा होत ना की असं मंदिरात आलोय असं वाटत नाही की कुठेतरी आपण टुरिस्टकडे फिरायला गेलो असं वाटतं आणि याच्यामुळे परिसराला आनंद मिळतो. आणि मी म्हणतो की या ठिकाणी जसा कार्यक्रम राबवला जातो तसा याच्या पुढे राबवू आणि आमच्या आई गावात तळेकरीची कृपा असेल, इच्छा असेल तर सर्व काय व्यवस्थित होईल आणि सर्व सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि जय कर्तव्य जय जय. आणि या ठिकाणी विकास मंडळ वाचनावळी आमचे सर्वांचे या ठिकाणी विनोदी साहेब उपस्थित त्यांना विनंती करेन की त्याचं मनोगत आहे या शिक्षणानिमित्त जो स्वतः आम्हाला त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे. आज आपल्या तळेकर देवीचा उत्सव हा आपल्या तळेकर देवीचा उत्सव सुट्ट्या आयोजित करण्यात आलेला आहे की या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या समितीचे तळेकर देवीचे समितीचे अध्यक्ष आदरणीय निलेश साहेब वाडतील अध्यक्ष विजय पाटील याचप्रमाणे चाकरवाडी नारोली पाटील त्याचप्रमाणे आपला जो कार्यक्रम आहे हा आपला दरवर्षी कार्यक्रम आम्ही करण्यात येतो. परंतु या कार्यक्रमाला खूप ग्रामोत्सव आणि चाकरवाडी मंडळी आवर्जून उपस्थित राहत असतात. कारण हे सर्व ग्रामोत्सव मुंबईला असतात परंतु या शिवटे कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित असतात आणि हा मोठ्या आनंदाला साजरा केला जातो. आणि या वास्तववाडी तळेकर देवीच्या मूर्तीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमच्या वाडीचे आधारस्तंभ असं म्हणावं लागेल ते अनंत यशवंत वाशी की त्याला विनंती करेन की आमच्या पाठीमागे जो पूर्ण काही गावचा भाग असतो अनंत यशवंत वाशी, कृष्णा वाशी, महादेव वाशी ही सर्व आमची मंडळी आहे. ही मंडळी करत असतात तर मी पाठीमागे विनंती करेन की त्यांनी सुद्धा आम्हाला जो शब्द मार्गदर्शन करायचं. आज
तसं या ठिकाणी ब्राह्मणवाडी पाताळी मामा मी त्यांना सुद्धा विनंती करेन या युट्यूबच्या माध्यमातून आज मला वाटतंय की आपल्या काही मंडळामध्ये आणि कसबे गावामध्ये सर्वप्रथम युट्यूबचा हा पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित आहे. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. आई कळीकडे नमस्कार हो. आज या कार्यक्रमाला आम्हाला जे जर सर्वांना आवडून बोलवलं त्याबद्दल या राष्ट्रांच्या व्यक्तींचा आभार धन्यवाद देतो आणि जेव्हा कार्यक्रम केला तसं मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी एक सुंदर असा मला म्हणावं लागेल की माझ्या नंतरच्या वर्गामध्ये माझ्या मागच्या वर्गामध्ये मित्र सतीश साहेब एक सुंदर असा तो ढोल वाजवत संगीतकार एक असं सुंदर आहे त्याच्याकडे तो एक कलाकार आहे कोकणातला आणि या ठिकाणी आपण सर्वांना मुलाखत दिली त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. विनंती करेन की आज यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम आहे नवतरुण विकास मंडळ वाकसाडवाडी यांचा. गुरुजींनी थोडंसं या शिंपण्यानिमित्त एक यूट्यूब माध्यमाद्वारे आपल्या कर्जोई गावचं शिंपणे या ठिकाणी यूट्यूबपर्यंत लोकांपर्यंत लाईव्ह पोचणार आहे. तर त्यांनी थोडंसं आपलं या यूट्यूबच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करायचं आहे. गुरुजी मी पहिल्यांदा मला वाटतं तुमच्याकडे शाळेमध्ये होतो, मी शिकत होतो, लहान होतो, पण त्यावेळेचा अभ्यास जो होता आणि त्यावेळेची गावकरी मंडळी होती त्याच्यानंतर अनेक बदल झाले. पहिल्यांदा मला वाटतं लाईट नव्हती, त्यानंतर दिवे आले, दिव्यानंतर लाईट आली, त्याच्यानंतर अनेक इलेक्ट्रिक लाईट आल्या. असे अनेक बदल या ठिकाणी होत निघाले आणि गावागावामध्ये सुद्धा अनेक बदल होत निघाले. तर मी गुरुजींना पहिल्यांदा विचारेन की आपण या बदल क्षेत्रामध्ये आणि या शिंपण्यानिमित्त आपण काय मार्गदर्शन करू शकाल? धन्यवाद. प्रथमतः माझा विद्यार्थी मंगेश पाचशे मकसरवाडी जवळ. तर प्रथमतः मला मी आता इथं येण्यापूर्वी ऐकलं की यूट्यूब रील तयार करत आहेत. तेव्हा प्रथमतः मी त्यांचे मकसरवाडीचे सततशा म्हणजे ऋणी राहील. धन्यवाद गुरुजी. आणि कार्यक्रमासंदर्भात जर विचार केला आणि त्यांचं म्हणणं असेल तर सालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्या तळेकणी आईचा शिमगोत्सव साजरा केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे ही तळेकणी देवी आमच्या भोई समाजातील माणसाला या तळ्यामध्ये सापडलेली आहे अशी माझ्या माहितीप्रमाणे आख्यायिका आहे. आणि म्हणजे मला पूर्ण माहिती नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही आमच्या भोई समाजातील माणसाला आमच्या पूर्वजाला कोणाला तरी ती तळेकणी देवी ती आपल्या तळ्यामध्ये सापडलेली आहे अशी माहिती माझ्याप्रमाणे. परंतु त्या सापडलेल्या आईचा दरवर्षी आपण या ठिकाणी शिमगोत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करतो. आपल्या गावातील चांदेडवाडी, पश्चिमवाडी, भोईवाडी, वाघवाडी, वाकसाडवाडी, चापेवाडी, मोरेवाडी, चांदेडवाडी, पश्चिमवाडी हे जे सगळे लोक आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या तळेकणी आईचा शिमगा दरवर्षी मोठ्या उत्साहानं साजरा करतात. आणि या कार्यक्रमाचं असं वैशिष्ट्य आपल्याला आहे की आपल्या गावामध्ये चांदेडवाडी, पश्चिमवाडी, वाकसाडवाडी, चापेवाडी, मोरेवाडी हे लोक एकत्र येऊन पूर्वी कार्यक्रम नमनाचा कार्यक्रम साजरा केला जायचा. आता नमन म्हटलं तर आपली ही लोककला आहे आणि ती जोपासण्याचं काम मात्र ह्या आमची तरुण मंडळी करते. मला खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद द्यावा असं वाटतो की त्यांनी अशीच आपली परंपरा त्याच्यामध्ये नाविन्य आणून त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करून समाज प्रबोधन करण्याचं काम करावं. आज आपल्याकडे मुली मिळत नाहीत बघा. मी तुम्हाला माझे विद्यार्थी सगळे बहुतेक माझे विद्यार्थी असावे वापरायचे तर त्यांना असं माझं म्हणणं आहे की आज आपल्या मुलींचं म्हणणं असं आहे की थोडं विषयांतर करून म्हणतोय, परंतु विषयाला धरून म्हणतोय की आपल्या मुली त्यांना मुंबईचा मुलगा हवा असतो आणि आमची गावात राहणारी मुलं चांगली कमवणारी आहेत पण त्यांना ती मुलगी मिळत नाही. याचा समाज यासाठी तुम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी काहीतरी कार्यक्रम तुम्ही आयोजित करा जेणेकरून त्या मुलींचं आणि त्या पालकांचं मतपरिवर्तन कसं होईल याचा आपण अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे कार्यक्रम सादर करावे अशी आपणाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे नमनाचा नाच असेल खरोखर ती भाषा आणि भाषा शुद्ध वापरली नाही तरी चालेल, परंतु आपली ती भाषेमध्ये जो अशुद्धपणाचा गोडवा जो आहे तो मात्र खरोखर चांगलाच वाटतो. काही जणांना वाटतं सकाळी संध्याकाळी करतात आम्ही पण त्यातली जाऊ
परंतु त्या भाषेमध्ये जो गोडवा आहे त्या भाषेची आमची मुलं कार्यक्रम सादर करतात. खरं म्हणजे बघा, मगाशी कोणतरी म्हणाले लोक उठून जातात, खरोखर ही खेदाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जे कार्यक्रम करत असाल मुंबईला, कोण ह्याला राहतो, मालाला राहतो, कोण गोरेगावला राहतो, कोण विरारला राहतो, पण सगळी मुलं येऊन ते प्रॅक्टिस करत असतात. त्यांना काय त्रास होतो तर त्यांना माहीत असतो. पण ते हे सगळं करून ते मोठे मेहनतीनं पैसा खर्च करत असतात आणि कार्यक्रम सादर करत असतात. तेव्हा मी या ठिकाणी जमलेल्या लोकांना विनंती करेन की कृपया तुम्ही मध्ये जमून जावे, कारण कार्यक्रमाचा रंगाला रंग होतो अशी विनंती करेन. आणि आपण जो उपक्रम राबवलेला त्याबद्दल आपण सगळ्यांना मी अकरा वेळेला धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत इथं समजतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुळी मिळत नाही त्याच्यावरती आपण समाज प्रबोधन करावं. तर मी नवतरुण विकास मंडळ वाकसालवाडी नक्कीच जसा वेळ मिळेल तसा आम्ही तुम्हाला एक आश्वासन करतो की ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळी आम्ही नक्कीच ते समाज प्रबोधन करू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद गुरुजी. विशेष म्हणजे हा जो माझा मंग्या त्याची भाषाशैली आणि बोलण्याची ढब मला खरोखर आवडली. मी मनापासून त्याला धन्यवाद. थँक्यू गुरुजी. तसेच या ठिकाणी आज जे नमन नवतरुण विकास मंडळ वाकसारवाडी या नमनाचा पाया जसं म्हटलं जाईल की जर एखादी बिल्डिंग उभी करायची असेल तर त्याचा खांबा मजबूत लागतो. तर मला वाटतं की मी लहानपणी मला वाटतं 5वी ते 6वी मध्ये होतो असेल तर त्या वर्षीपासून मी काम करत होतो. तर एक मला भावाने एक रिक्वेस्ट केली होती की मंगेश तू ज्या ठिकाणी जातोस त्या ठिकाणी मला तसं मोठं व्हायचं आहे. पण फक्त ती सारांश चर्चा झाली होती. आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो. तर मी दादाला म्हटलं होतं की दादा बघ, तुझ्याकडे चांगलं एक नॉलेज आहे, मेंटॅलिटी आहे, तुझ्याकडे बुद्धी आहे, त्याचा आपण कुठेतरी बाहेर आला पाहिजे की आपल्या कोकणातला कलाकार कुठेतरी उंच ठिकाणी पोचला पाहिजे. हे त्या दादाचं ध्येय होतं. पण दादाला म्हटलं बघ आता ही सिच्युएशन अशी होती की कुणाला जॉब आहे, जॉब नाही, तर योग म्हटलं येईल. पण त्या तळेकरीन देवीनं आज योग आणला. आणि सर्वप्रथम मी सर्व मंडळींना एक विनंती करेन की सर्वात प्रथम युट्यूबला गाणं जे असेल ती संकल्पना आमच्या बंधू रघुनाथ पाटील यांची होती. आणि पहिलं गाणं संगीतमय आरती ही तळेकरी देवीची त्यांची युट्यूबला आली. सर्वांनी त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करायचं आहे. तसेच दुसरं गाणं हे सुद्धा त्यांचंच होतं आणि संकल्पना पण त्यांचीच होती. तिसरं गाणं माझं आलं देवी पालखीत विराजमान. मी खरोखर दादाला विनंती करेन की तो शब्द होता, तो शब्द आज दादा तुझा पूर्ण झाला आहे. त्यानं सांगितलं की मला पण तुझ्यासारखं भाव मोठं व्हायचं आहे. पण आज मला एक आनंद वाटतोय की आपला भाऊ या ठिकाणी मोठा झालाय. तळेकरी देवीचं लेकरू मोठं झालंय आणि त्या लेकरानं या संपूर्ण गावाचं तळेकरी देवी ग्रामस्थ मंडळाचं नवतरुण विकास मंडळ वाकसारवाडी यांचं नाव उंच ठिकाणी नेऊन ठेवलं आहे. तसेच या ठिकाणी त्यांनी दिग्दर्शक, संगीतकार, गायन हे त्यांच्याकडे आहेच. परंतु मी एक त्यांची छोटीशी एक मुलाखत घेऊया. दादा मी तुम्हाला एक असं विचारेन की जी आवड होती ती आवड तुम्ही त्या कोणत्या रूपामध्ये आणि ती कशा क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल ते आम्हाला छोटंसं एक आपलं निवेदन सांगायचं आहे. त्यामागचं कारण आणि त्याच्यासाठी असणारी तुमची मेहनत आपण थोडक्यात सांगायची. जसं तू मगाशी म्हणालास की गाणं हे पहिल्यांदा मी बनवलं, तो विचार खरं तर माझ्या मनामध्ये 5 वर्षापासून चाललेला. म्हणजे गाणे यायच्या अगोदर म्हणजे मी यूट्यूबला बघायचो किंवा दुसऱ्या बाहेर गावामध्ये जायचो तेव्हा म्हणजे तिकडची लोक त्या ग्रामदेवतांची गाणी वगैरे यायची. आणि एवढे काही मोठे कलाकार नव्हते, आपल्यासारखेच ग्रामीण भागातले नमन करणारे किंवा हौशी असणारे लोक असे करायचे. मग माझ्या मनात विचार यायचा की आपल्या गावामध्ये सुद्धा नमन करणारे 4 वाडे आहेत. मग आपल्यासारखे लोक सुद्धा करू शकतात, पण ते कुठे करायचं, कसं करायचं याचीच काही कल्पना नव्हती. आणि विचारायचं जर कोणाला असा पण होता एक विषय, त्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये गेली आणि मी खूप प्रयत्न करत राहिलो. गाणं तर मला लिहिता गेलं, जो काय थोडंसं लिहिता येतं त्या पद्धतीने मी तेवढा प्रयत्न केला होता. आणि मग ते
असा एक मग माणूस मिळाला 5 वर्षानंतर आणि मग ते गाणी रेकॉर्डिंग झालं आणि त्याच्यानंतर गावातील बाकी जे 4 वाड्या आहेत त्या गावातील मुलांनी म्हणजे माझे भाऊच आहेत ते आणि अशी तर त्यांनी लाईन लावली गाण्याची एवढं पाहून एवढा आनंद झाला आणि तीच माझी इच्छा होती की आपल्या देवीची गाणी आपल्या नमनाच्या दिवशी असेल किंवा गावामध्ये असेल आपण घरी वाजतो ती वाजली पाहिजे आणि ती आली पाहिजे. आई जर संकेत आहे मला तर हा विचार होता त्यामागे आणि यशस्वी झाला असं मला वाटतं. प्रत्येक वाडीतून गाणे आले आणि मी माझी इच्छा आहे की आणखी नवीन कलाकार येऊन त्याच्यामुळे गाणी गावी नवीन येऊ दे. गावामध्ये गाजली पाहिजे. तालुक्यामध्ये कोकणामध्ये पालखीचा जो सण उत्सव साजरा होतो मोठ्या प्रमाणात तिकडे गावागावामध्ये आपल्या तळेकरी देवीचं नाव पोचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ते सगळे करतात त्या प्रयत्न त्याप्रमाणे. त्यावेळेला मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि जास्त मी आता वेळ घेत नाही. आपले अन्य काही पाहुणे बोलणार आहेत तर त्यांना मी पुढे देतो. फक्त 2 मिनिटं. दादा तुम्ही जी माहिती सांगितली ती धन्यवाद, तुमचं अभिनंदन. मी एक तुम्हाला विचारेन, ही नमन आजची जी कला सादरीकरण करण्याची कुवत आहे ती 9 तरुण विकास मंडळ वाकसाळवाडी याच्या मागे तुम्ही त्या कलाकारांना जे घडवण्याचं काम आहे ते तुमचं आहे आणि तुमच्या गायनातून मी म्हटलं तर आणखीन कलाकार आहेत शिकले त्याला शिकवण्यामागचा जो संबोध असतो तो तुमच्याकडून कसा होता तो थोडक्यात मनोगत व्यक्त करायचा आहे. नाही असं काही नाही. वाडीतील बरेच असे कलाकार आहेत पण काही लोकांचं त्यांची एक पुढे येत नाही. त्यांना एक हिंमत द्यावी लागते किंवा प्रोत्साहन द्यावं लागतं. त्याच्यानंतर ते मग बोलतात आणि व्यवस्थित करतात आणि हो हे सगळं काही मी जे करतो किंवा ते गाणे असेल किंवा काय याच्या मागे माझं नवतन विकास मंडळ गंभीरपणे माझ्या मागे उभं होतं आणि म्हणून मला ते शक्य झालेलं आहे. एवढं सहज शक्य नाही झालेलं आहे मला आणि अजून सुद्धा असतात माझ्या मागे म्हणून आम्ही एक करतो कार्यक्रम. तर पुन्हा एकदा माझ्या नवतन विकास मंडळाचे कार्यकर्ते वाडीचे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ यांचे सगळ्यांचे मी या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. तरीकरी ग्रामस्थ देवी मंडळाच्या संदर्भात काही आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. नमस्कार. मी मगाशी थोडा वेळ 2 शब्द मनोगत व्यक्त केलंच. अचानक मला सांगितलं म्हणून मला तेव्हा बोलता नाही आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे इतका आनंद होतोय की पहिलीच वेळ आपल्या कर्जत गावामध्ये लाईव्ह यूट्यूब लाईव्हचा जो काय कार्यक्रम आयोजन केला आहे वाकसाळवाडीने खरोखर आनंदाची बाब आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडं कर्जत गावाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आमच्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सोमेश्वर तालुक्यामध्ये 3 नदीच्या काठावरती आमचं कर्जुले गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलं आहे. अतिशय सुंदर छोटंसं आहे, देखणं आहे आणि त्या गावात कर्जुले गावामध्ये मला वाटतं आमच्या जन्मापूर्वी असेल 50 वर्षापूर्वी असेल त्या कर्जुले गावामध्ये 2 देवळं होती. सॉरी 1 देऊळ होतं. वरचा गाव खालचा गाव अशी आता 2 देवळं झाली. आमच्या जन्माच्या पूर्वी 50 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीसाठी. मोठी बाई तर देवीचं नाव एकच आहे, तळेकरी नाही. पण एक जुनं देऊळ आणि एक नवीन देऊळ. जुनं देऊळ वरती आहे आणि नवीन देऊळ खाली आहे. तर पूर्वी 1 देऊळ होतं, आता 2 देऊळं झाली. जे आईच्या मनात होतं ते झालं, कोणत्या हातात नाही. आता आम्हाला कल्पना आहे. परंतु आज या कर्जत गावामध्ये एका गावात 2 देवळ आहेत, चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमच्या कर्जत गावामध्ये मला वाटतं द्वापार युगामध्ये गोष्ट असणारी आमच्या कर्जत गावामध्ये 5 पांडव येऊन गेलेले आहेत. आतापर्यंत बरेच लोकांना माहिती असेल. आता आम्ही नवीन तरुण असं माहिती आहे पण त्याचा उल्लेख कुणी केला नाही, त्याचा कुणी शोध केला नाही. कुठे आले, कसे राहिले, काय केलं. तर आपल्या कर्जत गावामध्ये द्वापार युगामध्ये
पाचपाडे येऊन गेले आणि कर्जत गावामध्ये त्याची खुणा आहे. आपल्या सळ्यावर गावलवाडी सळ्यावरती त्या कातळावरती त्याच्या पाऊल खुणा उठले असे पूर्वीचे लोक सांगतात. आम्हाला त्याची कल्पना आहे, पूर्वीचे लोक सांगतात त्याच्या पाऊल खुणा उठलेले आहेत, त्याच्यामुळे ते खायगाव येऊन गेले. दुसरी महत्वाची गोष्ट आमची स्वाद घ्यावा कावडी नम्र विनंती. कर्जत गावचं कावडी बंदर म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुद्धा गड नदी जी होती, पांडवांनी मोठे मोठे दगड आणून ते गड नदी अडकवून तिथे कावड बांधायचा त्यांचा विचार होता असे लोक म्हणतात पूर्वीचे लोक. तर ते सुद्धा त्यांची ते पूर्ण झालं नाही. त्यांनी मोठे मोठे दगड आणून तिथे कावड बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा अधुरं राहिलं. ते एक अशी म्हण आहे की आमची ग्रामदेवता त्यांना कसं 5 वर्षाच्या अगोदर ते संपूर्ण काम करून जायचं होतं असं लोकांचं म्हणणं होतं की आमच्या वाचण्यात गेलंय. तर ते सकाळी 5च्या अगोदर ते तेवढंच काम अधुरं सोडून निघून गेले. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या कर्जत गावामध्ये चापे मोरेवाडीच्या काठी, ब्राह्मणवाडीच्या काठी आज तिथे गणपतीचं एक मंदिर बांधलं गेलंय. चापेवाडी मोरेवाडीच्या काठी आणि ब्राह्मणवाडीच्या काठी हे गणपतीचं मंदिर बांधलं गेलंय. उजव्या सोंडीचा गणपती आहे, ते सुद्धा पाटपांडवांनी बांधलाय असे पूर्वीचे लोक सांगतात. त्याची काय उन्नती झालेली नाही आतापर्यंत आणि त्याचा काय कोणी शोधी लावला नाही काय, पण तेही एक पांडवाची इथे ठेव आहे. त्याच्यासाठी माझा एक प्रयत्न आहे की यावेळेस 5 पांडवावरती एक कर्जत गावाचं गाणं मला काढायचंय. बघूया जमलं तर ते वाटतं मे महिन्यापर्यंत पूर्ण करायचंय. अशा कर्जत गावाची ख्याती आहे आणि खरोखरच आज या कर्जत गावामध्ये आज तळेकरी देवळात किंवा कार्यक्रम आज शिमग्यानिमित्त राबवला जातो. उत्तम पण सगळ्याचा कार्यक्रम केला जातो. प्रत्येक वाडीमध्ये जोमाने असा कार्यक्रम केला जातो आणि आज या ठिकाणी नवतरुण विकास मंडळ कासारवाडी यांचा इथे नमनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला साथ द्यावी, दाद द्यावी आणि त्या कार्यक्रमाचं मनोरंजनाचा आपण आनंद लुटावा अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गेल्या वर्षी एक गाणं रिलीज झालं होतं, जेंट्स लेडीज सर्वप्रथम या गावामध्ये केलं होतं. ती गायिका कुमारी अस्मिता बाचीम या ठिकाणी आहे. मी तिला विनंती करेन की तिने सुद्धा या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम अस्मिता, तू मला वाटतं या फील्डमध्ये 3 ते 4 वर्ष झाली असतील आणि त्या फील्डमध्ये तुला गेल्या वर्षी एक टायटल सॉन्गसाठी एक यूट्यूबच्या माध्यमातून त्या गाण्यासाठी एक चान्स मिळाला होता. त्या गाण्यासंदर्भात तुला काय वाटलं होतं की ते गाणं किती व्ह्यूज आणि किती लोकांपर्यंत पोहोचेल, तर तुला काय वाटलं होतं? सगळ्यात 202 रुपये मिळाले आहेत. आज इथे उपस्थित असलेल्या सर्व आई तळेकरी भक्तांचे आभार मानते. आणि गाण्याचं सांगायचं म्हटलं तर तसं तर बाहेर मी गाते, पण गेल्या वर्षी मला आई तळेकरी देवीचं गाणं गायला संधी मिळाली. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला ती संधी मिळाली. त्या गाण्याचे गीतकार आहेत सचिन धुमक, मंगेश वाची यांच्या सोबत मी ते गाणं गायलं होतं. पण खरंच त्या गाण्याला खूप साऱ्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि ते गाणं सगळ्या लोकांना आवडलं म्हणूनच आम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटलं की म्हणजे गाणं गायलं आपल्या देवीचं. खूप लोकांनी असं सांगितलं सुद्धा की छान झाले वगैरे, तर ऐकूनच खूप छान वाटलं. आणि आम्ही यापुढे सुद्धा जेव्हा आम्हाला पॉसिबल होईल आम्ही आमच्या देवीचं गाणं करत राहू. थँक्यू, धन्यवाद अस्मिता. दुसरी गोष्ट, तू या क्षेत्रामध्ये आलीस त्यावेळेला यूट्यूब माध्यमामध्ये मला वाटतं तुला आता 2-3 वर्षाचा अनुभव आहे, पण तू एखादं गाणं करताना असताना आपण त्यावेळेचा जो कॉन्फिडन्स असतो तो कसा असतो ते थोडंसं तू मनोगत व्यक्त कर. खरं तर हे माझं 4थं वर्ष आहे जेव्हा मी म्हणजे गाण्याच्या फील्डमध्ये आले.
पण खरं तर थोडं पहिली भीती वाटायची, पण नंतर नाही. खरं तर मला माझ्या वाडीतल्या भावांनी किंवा गावातील अजून काही सगळ्या लोकांनी मला खूप सारा सपोर्ट केलाय आणि त्याचमुळे त्यांच्याच आशीर्वादामुळे आणि तळीकरी देवीच्या आशीर्वादामुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि मी खरंच मनापासून सांगते की मला सुद्धा तितकाच अभिमान वाटतोय की मी या गावातले आहे. थँक्यू, धन्यवाद तू मुलाखत दिल्याबद्दल. या तुला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो, खूप यशवंत हो. बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे आज इथे सादर करणाऱ्या नवतरुण विकास मंडळ वाकसाळवाडी आज इथे सादर करणाऱ्या कार्यक्रमास सगळ्या कलाकारांना मी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. आमचं काय झाले पण अरे वा तुम्हाला पण जेवायचं आम्ही सोबत होईल ना नंतर इथूनच होईल. हो हो लाईट सिद्धार्थ सदाशिव पडेवाडी